Hi student, today we start about the new chapter that is 5 number chapter, that is cell structure and organization. We already completed, that is 4 chapter in this 11th biology. So repeat व्हिडिओ आपण काय करायचेत, ऑब्झर्व करायचेत आणि जे आपल्याला समजत नाही तो व्हिडिओ एकदा दोनदा तीनदा असा ऑब्झर्व करून आपण तो व्यवस्थितरित्या ऐकून त्याच्या नोट्स राईट करायच्यात आणि व्यवस्थितरित्या सर्व समजून घ्यायचे. तर आज आपण नवीन चॅप्टरला स्टार्टिंग करणार आहोत. तो 5 नंबरचा चॅप्टर आहे एक्झॅक्ट सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. म्हणजे पूर्णपणे आपल्याला सेलचा अभ्यास करायचा आहे. आपली बॉडी ही पूर्णपणे सेल्सने बनलेली आहे. त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचं ऑर्गनायझेशन कसं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. तर आपल्याला इथं फर्स्ट क्वेश्चन विचारला आहे, हू ऑब्झर्व दी सेल्स अंडर दी मायक्रोस्कोप फॉर दी फर्स्ट टाईम. म्हणजे असं कोणतं सायंटिस्ट आहे, कोणता पर्सन आहे की त्यांनी काय केलं आहे, सेल्स ऑब्झर्व केल्यात. हू ऑब्झर्व दी सेल्स अंडर दी मायक्रोस्कोप फॉर दी फर्स्ट टाईम. म्हणजे रॉबर्ट हुक या सायंटिस्टने काय केलं आहे, जी सेल आहे ती सेल मायक्रोस्कोप खाली फर्स्ट ऑब्झर्व केली, रॉबर्ट हुक. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, हू मेड फर्स्ट मायक्रोस्कोप. फर्स्ट मायक्रोस्कोप कोणी डायरेक्टली तयार केला आहे, तर पहा हॅन्स जॅसन या सायंटिस्टने काय केलेलं आहे, तो फर्स्ट मायक्रोस्कोप तयार केलेला आहे. तर हे दोन क्वेश्चन आपल्या माहितीसाठी सांगितलेले आहेत. हू ऑब्झर्व दी सेल अंडर मायक्रोस्कोप फॉर दी फर्स्ट टाईम. कोणत्या सायंटिस्टने सेल ही फर्स्ट टाईम मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केली, तर रॉबर्ट हुक. देन सेकंड, हू मेड दी फर्स्ट मायक्रोस्कोप, दॅट इज हॅन्स अँड जॅसन. या सायंटिस्टने काय केलं, फर्स्ट मायक्रोस्कोप तयार केला आहे. तर त्याच्यानंतर आपण आपल्या डायरेक्टली पॉईंटला स्टार्टिंग करणार आहोत. सब पॉईंट आहे फर्स्ट त्याच्यामधला 5.1, दॅट इज सेल. व्हॉट इज मीन बाय सेल. तर पहा आपण व्यवस्थितरित्या याच्या नोट्स तयार केलेल्या आहेत. तर एक्झॅक्ट सेल म्हणजे नेमकं काय, तर पहा त्याच्यामध्ये आपण सेलमध्ये काय काय पाहणार आहोत, डेफिनेशन ऑफ द सेल, देन शेप ऑफ द सेल, देन स्ट्रक्चर ऑफ द सेल, देन सेल साईज अँड टाईप अँड इन्स्ट्रुमेंट यूज फॉर ऑब्झर्विंग द स्मॉलर ऑर्गॅनिझम ऑफ सेल. एवढं सर्व आपण काय पाहणार आहोत, फर्स्ट पाहणार आहोत. सो फर्स्ट वी सी व्हॉट इज मीन बाय सेल ऑर definition of the cell. So cell is defined as the structural and functional unit of life, all organ. It capable of independent existence and perform all function of life. म्हणजे एक्झॅक्ट सेल म्हणजे नेमकं काय सांगितलं आहे पहा, सेल इज अ डिफाईन्ड अँड द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. म्हणजे तुमची जी पूर्ण लाईफ आहे, तुमची बॉडी स्ट्रक्चरल अँड फंक्शनली कोणामुळे कार्यरत आहे, तर या सेल्समुळे. जर आपल्या बॉडीमध्ये सेल्सच जर प्रेझेंट नसतील तर आपल्या बॉडीमध्ये जी स्ट्रक्चर आहे, फंक्शन आहे, हे व्यवस्थितरित्या कार्यरत राहणार नाही. म्हणून सेल इट इज अ डिफाईन्ड ॲज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑफ युनिट ऑफ लाईफ. म्हणजे 1 मार्कसाठी आपल्याला डेफिनेशन येऊ शकते, व्हॉट इज सेल. सो सेल इज डिफाईन्ड ॲज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ ऑफ ऑल ऑर्गॅनिझम. त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये काय सांगितलं आहे, इट कॅपेबल ऑफ इंडिपेंडंट एक्झिस्टंट अँड कॅन परफॉर्म ऑल फंक्शन ऑफ लाईफ. म्हणजे इंडिपेंडंट एकदम स्वतंत्र असे जे फंक्शन आहेत सेलचे, एक्झिस्टंट अँड कॅन परफॉर्म, आणि ते काय करतात, परफॉर्म देअर फंक्शन. प्रत्येक सेल बॉडीमध्ये तिचं फंक्शन काय करत असते, परफॉर्म करत असते. म्हणजे बॉडीमध्ये आपल्या वेगवेगळ्या टाईपच्या सेल्स आहेत, ह्या सेल्स प्रत्येक फंक्शन त्यांचं काय करत असतात, परफॉर्म करत असतात. आणि त्याच्यानुसार आपल्या बॉडीचं जे डेली रुटीन, हे डेली रुटीन काय होऊ शकतं, चालू राहू शकतं. तर पहा त्याच्यानंतर आपण पाहणार आहे शेप ऑफ दी सेल. म्हणजे ह्या ज्या सेल्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत, या एक्झॅक्ट कोणत्या शेपच्या असतात, त्यांची एक्झॅक्ट साईज कशी असते पहा. देअर इज नो टिपिकल शेप ऑफ दी सेल. म्हणजे सेलला असा ठराविक असा आकार नसतो. म्हणजेच देअर इज नो टिपिकल शेप ऑफ सेल. सेल मे बी रेक्टँग्युलर, स्पेरिकल, फ्लॅटन, ओव्हल, पॉलिगोनल, ट्रायंग्युलर, कोनिकल अँड कॉलमनार. म्हणजे हे सेल आहे, देअर इज नो टिपिकल शेप. ह्या सेलला टिपिकल असा शेप नसतो. तर पहा ह्या ज्या सेल आहेत ह्या रेक्टँग्युलर असतात, आयताकृती असतात, त्याच्याबरोबर स्पेरिकल, सर्क्युलर असतात, फ्लॅटनमध्ये एकदम स्ट्रेटसुद्धा आपल्याला पाहायला भेटतात, ओव्हल अंडाकृती, पॉलिगोनल मेनी शेप्स आपल्याला पाहायला भेटतात, ट्रायंग्युलर म्हणजे त्रिकोणाकृती, कोनिकल म्हणजे एकदम कोणासारखे, अँड कॉलमनार जसे स्तंभ असतात ते स्तंभांसारखे सुद्धा या सेलचे स्ट्रक्चर असते. म्हणजेच एक्झॅक्ट शेप ऑफ दी सेल कसा आहे, त्याला टिपिकल असा शेप नाही आहे ठरवून दिलेला. यांचे शेप कसे आहेत, इट मे बी रेक्टँग्युलर, इट मे बी स्पेरिकल, फ्लॅटन,
ओव्हल, पॉलिगोनल, ट्रायंग्युलर, कोनिकल अँड कॉलमनर अशा प्रकारचे शेप्स आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर एक्झॅक्ट त्या सेलचं स्ट्रक्चर कसं आहे तर पहा, सेल साईज व्हॅरीज इन प्लांट्स अँड ॲनिमल्स. सम ऑफ देम आर नॉट विजिबल इन नेकेड आईज, सम आर विजिबल, सम आर मायक्रोस्कोपिक. म्हणजे ह्या ज्या सेल्स आहेत ह्या सेल्स डायरेक्टली प्लांट आणि ॲनिमल्समध्ये यांचं जे एक्झॅक्ट त्यांचं जे स्ट्रक्चर आहे प्लांट सेल आणि ॲनिमल सेल या एकदम वेगळ्या आहेत. म्हणजे सेल साईज व्हॅरीज इन प्लांट अँड ॲनिमल. वनस्पती आणि प्राण्यांमध्ये दोघांमध्ये या सेलची जी साईज आहे शेप आहे हे कसे आहेत वेगळे आहेत. नेम आर नॉट व्हिजिबल इन नेकेड आईज. आपण नेकेड आईज म्हणजे उघड्या डोळ्यांनी या सेल्स पाहू शकत नाही आहे. वी ऑब्झर्व ओनली दी अंडर मायक्रोस्कोप. म्हणजे सेल्स आपण फक्त मायक्रोस्कोप खालीच ऑब्झर्व करू शकतो. तर पहा नेक्स्ट काय सांगितलं आहे, सम आर विजिबल, सम आर मायक्रोस्कोपिक. काही दिसू शकतात आणि काही मायक्रोस्कोपिक असू शकतात. त्याच्यानंतर व्हेरियस टाईप्स ऑफ सेल साईज. म्हणजे या सेलचे साईजवरून व्हेरियस टाईप्स आपल्याला सांगितलेले आहेत. तर पहा, स्मॉलेस्ट सेल साईज, लार्जेस्ट सेल साईज, त्याच्याचबरोबर लॉंगेस्ट सेल साईज, त्याच्यानंतर बॅक्टेरियल सेल साईज अशा सेलचे साईजेस आहेत. तर फर्स्ट स्मॉलेस्ट सेल साईज आपण एक्झॅक्ट ह्या स्मॉल सेल ज्या आहेत त्या एकदम स्मॉल सेल ह्या कुठं पाहायला भेटतात तर सीन इन मायकोप्लाझ्मा. ह्या मायकोप्लाझ्मामध्ये पाहायला भेटतात. एक्झॅक्ट या सेलची साईज किती असते 0.3 मिलीमीटर एवढी त्यांची साईज असते. सो व्हॉट इज मीन बाय मायकोप्लाझ्मा, एनी ग्रुप ऑफ स्मॉल टिपिकली पॅरासायटिक बॅक्टेरिया. म्हणजे पॅरासायटिक बॅक्टेरिया आहे त्यांच्या ग्रुपला काय म्हटलं जातं मायकोप्लाझ्मा. दॅट लॅक सेल वॉल. यांना जे सेलच्या आउटर साईडला जी सेल वॉल असते सेल वॉलचं प्रमाण कमी असते, लॅक ऑफ सेल वॉल अँड समटाईम इट कॉजेस डिसीजेस, त्याला म्हटलं जातं मायकोप्लाझ्मा. आणि ह्या मायकोप्लाझ्मामध्ये म्हणजेच पॅरासायटिक बॅक्टेरियाचा जो ग्रुप असतो त्यांच्यामध्ये सेल वॉलचं प्रमाण एकदम कमी असतं. अशामध्ये सेलची साईज किती असते 0.3 मिलीमीटर. किती असते 0.3 मिलीमीटर. त्याच्यानंतर लार्जेस्ट सेल साईज, एक्झॅक्ट लार्जेस्ट सेल साईज आपल्याला कोणामध्ये पाहायला भेटते सीन्स इन ऑस्ट्रिच एग. म्हणजे जो शांभृग आहे त्या शांभृगाचं जर एग पाहिलं तर त्या एगची सेल साईज आहे 15 सेंटीमीटर. ही सगळ्यात लार्जेस्ट सेल साईज आहे 15 सेंटीमीटर. त्याच्यानंतर लॉंगेस्ट सेल साईज सीन इन ॲनिमल नर्व सेल. ॲनिमल नर्व सेलमध्ये ही लॉंगेस्ट सेल साईज आपल्याला पाहायला भेटते. एक्झॅक्ट ॲनिमलच्या ज्या नर्व सेल असतात या ॲनिमलच्या नर्व सेलमध्ये ही सेल साईज आपल्याला पाहायला भेटते. सीन इन ॲनिमल नर्व सेल. त्यांच्या ब्रेनमध्ये ज्या नर्व सेल असतात डायरेक्टली हे सिग्नल ट्रान्समिट करतात या नर्व सेल. ती सीन इन ॲनिमल नर्व सेल 100 मिलीमीटर एवढी असते. देन बॅक्टेरियल साईज इन बॅक्टेरियामध्ये ज्या सेल्स असतात 3 to 5 मायक्रोमीटर एवढी त्यांची काय असते साईज असते. म्हणजे आपण काय पाहिले व्हेरियस टाईप्स ऑफ सेल, दॅट इज स्मॉलेस्ट, लार्जेस्ट, लॉंगेस्ट अँड बॅक्टेरियल. स्मॉलेस्ट पाहिली ती मायकोप्लाझ्मामध्ये, लार्जेस्ट पाहिली ऑस्ट्रिच एगमध्ये, लॉंगेस्ट पाहिली ती ॲनिमल नर्व सेलमध्ये आणि बॅक्टेरियामध्ये जे बॅक्टेरियल साईज आहे ते आपण पाहिली. तर पहा नेक्स्ट सांगितलं आहे, वी नो द सेल थेअरी वॉज प्रपोज बाय स्क्वॅन अँड स्क्लिडन. दिस सायंटिस्ट नॉट एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ न्यू सेल बट द रूट ऑफ व्हिर्चो एक्सप्लेन द फर्स्ट टाईम दॅन न्यू सेल्स आर फॉर्म बाय सेल डिव्हिजन. म्हणजेच यांनी काय एक्सप्लेन केलं ह्या सायंटिस्टने, वी नो द सेल थेअरी वॉज प्रपोज बाय स्क्वॅन अँड स्क्लिडन. म्हणजे सेल थेअरी ही कुणी तिचा अभ्यास केला आहे, कुणी डेव्हलप केली तर स्क्वॅन अँड स्क्लिडन या सायंटिस्टने. यांनी काय केलं, दिस सायंटिस्ट नॉट एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ न्यू सेल. ह्या सायंटिस्टने हे एक्सप्लेन केलं नाही की कशा प्रकारे सेल्स ही काय होऊ शकते तयार होऊ शकते फॉर्मेशन ऑफ न्यू सेल, परंतु यांनी काय सांगितलं रूट ऑफ व्हिर्चो दी एक्सप्लेन द फर्स्ट टाइम दॅट न्यू सेल आर फॉर्म बाय सेल डिव्हिजन. परंतु हे त्यांनी सांगितलं ही न्यू सेल कशी फॉर्म होते आफ्टर दी सेल डिव्हिजन. म्हणजे सेलमध्ये डिव्हिजन झाल्याच्या नंतरच नवीन सेल फॉर्म होते हे या सायंटिस्टने सांगितलेलं आहे. तर फर्स्ट आपण काय पाहिलं आहे एक्झॅक्ट व्हॉट इज मीन बाय सेल, द डेफिनेशन ऑफ द सेल, देन शेप ऑफ द सेल, देअर इज नो टिपिकल शेप ऑफ द सेल, देन सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. देन स्ट्रक्चर आपण पाहिलं, स्ट्रक्चर प्लांट अँड ॲनिमल्समध्ये सेलचं जे स्ट्रक्चर हे वेगळ्या टाईपचं असतं, हे आपण नेकेड आयजने पाहू शकत नाही. इट आर विजिबल ओनली मायक्रोस्कोपिक. Then there are various types of cell size, that is smallest cell size, largest cell size, then longest cell size and bacterial cell size. Then fifth number that is characteristics. काही सायंटिस्टने काय केली सेलची थेअरी डेव्हलप केली ती आहे स्क्वॅन अँड स्क्लिडन. तर या सायंटिस्टने काय केलं नवीन सेल कशी तयार होती हे एक्झॅक्ट सांगितलेलं नाही आहे. म्हणजे
द सायंटिस्ट नॉट एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ न्यू सेल, परंतु यांनी काय सांगितलं आहे, रूट ऑफ विर्चो एक्सप्लेन द फर्स्ट टाईम न्यू सेल्स आर फॉर्म बाय सेल डिव्हिजन. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर याच्यामध्ये सांगितलं आहे, इन द लेटर इयर ॲडव्हान्स रिसर्च टेक्नॉलॉजी इन सायकोलॉजी लीड टू मॉडिफिकेशन ऑफ सेल थेरी नाऊ इज नोन ॲज मॉडेल सेल थेरी. म्हणजे नंतरून काय झालं, ॲडव्हान्स रिसर्च टेक्नॉलॉजी तयार झाली, म्हणजे जास्तीत जास्त इन्स्ट्रुमेंट तयार झाले. इन्स्ट्रुमेंट तयार झाल्याच्यानंतर जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन त्यांना यायला लागली, तेव्हा इन लेटर इयर नंतरच्या काळामध्ये काय केलं आहे, ॲडव्हान्स रिसर्च टेक्नॉलॉजी इन सायकॉलॉजीमधून काय केलं आहे, लीड टू मॉडिफिकेशन ऑफ सेल थेरी, म्हणजे मॉडिफिकेशन केले सेल थेरी आधी जी सांगितली होती आपल्याला त्या सेल थेरीमध्ये स्क्वॅन अँड स्क्रिडरनी केली. त्याच्यानंतर सायकॉलॉजीच्या माध्यमातून त्याच्यामध्ये चेंजेस करण्यात आले. मॉडिफिकेशन ऑफ सेल थेरी नाऊ इट नोन ॲज मॉडेल सेल थेरी. आणि आत्ता त्या सेल थेरीला नुसतं सेल थेरी म्हणून ओळखलं जात नाही, तर मॉडेल सेल थेरी म्हणून ओळखलं जातं सायकोलॉजीच्या माध्यमातून. सो दिस फर्स्ट पॉईंट इज द व्हॉट इज मीन बाय सेल, म्हणजे फर्स्ट 5.1 आपण सेल म्हणजे काय आहे एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत विच इन्स्ट्रुमेंट यूज फॉर ऑब्झर्विंग स्मॉलर ऑर्गॅनिझम ऑफ सेल. म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे एक्झॅक्ट सेल हे आपल्या नेकेड आईजला दिसू शकत नाही, मग आपण ते डायरेक्टली कशाने ऑब्झर्व करू शकतो, तर पहा टू ऑब्झर्व सेल अँड ऑर्गॅनिझम ऑफ स्मॉलर साईज वी यूज मायक्रोस्कोप. म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण सर्वांनी पाहिलेला पण असेल मायक्रोस्कोप. हे जे मायक्रोस्कोप आहेत हे मायक्रोस्कोप प्रॅक्टिकलसाठी म्हणजे जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही ते ऑब्झर्व करण्यासाठी आपण या मायक्रोस्कोपचा यूज करू शकतो. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असतील, लाईट मायक्रोस्कोप असेल, कंपाऊंड मायक्रोस्कोप असेल, सिम्पल मायक्रोस्कोप असेल, अशा प्रकारचे मायक्रोस्कोप यूज केले जातात. तर पहा टू ऑब्झर्व सेल अँड ऑर्गॅनिझम ऑफ स्मॉलर साईज वी यूज मायक्रोस्कोप. आपण काय यूज करू शकतो, तर मायक्रोस्कोप. पहा वी ऑब्झर्व लार्जेस्ट सेल इन सिम्पल मायक्रोस्कोप अँड स्मॉलर सेल ऑब्झर्व इन कंपाऊंड मायक्रोस्कोप. म्हणजे एखादी सेल जर काय असेल लार्ज असेल तर लार्ज सेल आपण डायरेक्टली इझिली सिम्पल मायक्रोस्कोपच्या खाली ऑब्झर्व करू शकतो. आपल्याला सिम्पल आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप हे दोनही दाखवले जातील. तर पहा जी लार्जेस्ट सेल आहेत हे लार्जेस्ट सेल एक्झॅक्ट कुठं ऑब्झर्व केली जाते, तर वी ऑब्झर्व लार्जेस्ट सेल इन सिम्पल मायक्रोस्कोप. आणि स्मॉलर सेल जे असतात ह्या स्मॉलर सेल वी ऑब्झर्व ओनली इन कंपाऊंड मायक्रोस्कोप. जे कंपाऊंड आणि सिम्पल मायक्रोस्कोप यांच्यामध्ये डिफरन्स आहे. जी एकदम लार्ज सेल असते ती लार्ज सेल आपण इझिली सिम्पल मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करू शकतो, परंतु एकदम स्मॉल असते ते आपल्या डोळ्यांना पण दिसत नाही अशा सेल्स आपण खाली ऑब्झर्व करू शकतो, तर कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली. हे व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचं आहे. लार्ज सेल पाहण्यासाठी सिम्पल मायक्रोस्कोप यूज केला जातो आणि स्मॉल सेल पाहण्यासाठी कंपाऊंड मायक्रोस्कोप यूज केला जातो. त्याच्यानंतर सिम्पल मायक्रोस्कोप कॅन मॅग्निफाय इमेज 1000 टाइम्स अँड कंपाऊंड मायक्रोस्कोप मॅग्निफाय इमेज 15 to 100 टाइम्स. म्हणजे एक्झॅक्ट ही जी सिम्पल मायक्रोस्कोप आहे हे सिम्पल मायक्रोस्कोप खाली आपण जी इमेज ही किती डायरेक्टली ऑब्झर्व मोठी करून पाहू शकतो. इट मॅग्निफाय इमेज 1000 टाईम. म्हणजे 1000 वेळा आपण काय करू शकतो, ही मॅग्निफाय जास्तीत जास्त ऑब्झर्व करू शकतो. अँड कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली इट मॅग्निफाय इमेज 15 to 100 टाइम्स. 50 ते 100 वेळा आपण ती मॅग्निफाय करून पाहू शकतो, मोठी करून पाहू शकतो. इझिली त्याच्यामधले सेल्स ऑब्झर्व करू शकतो. म्हणजे सिम्पल मायक्रोस्कोप कॅन मॅग्निफाय इमेज 100 टाइम्स, देन कंपाऊंड मायक्रोस्कोप मॅग्निफाय इमेज 15 to 100 टाइम. त्याच्यानंतर नेक्स्ट 4th नंबरचं कॅरेक्टरिस्टिक सांगितले पहा. इन दी मायक्रोस्कोप बीम ऑफ लाईट यूज टू मेक दी थिंग विजिबल इट इज लाईट मायक्रोस्कोप. म्हणजे एक्झॅक्ट मायक्रोस्कोप बीम ऑफ लाईट असा मायक्रोस्कोप असतो, त्याला लाईट मायक्रोस्कोप म्हटलं जातं. बीम ऑफ लाईट म्हणजे जसं लाईटचा प्रकाश येतो आहे त्याच्या दिशेने आपण काय करू शकतो, थिंग विजिबल टू लाईट मायक्रोस्कोप, त्याच्या खाली सेल्स ऑब्झर्व करू शकतो. बीम ऑफ लाईट म्हणजे जो लाईटचा जो प्रकाश येतो, लाईटचा प्रकाश आपण त्या सेलवरती डायरेक्टली त्याची किरणं बीम ऑफ लाईट त्या सेलवरती डायरेक्टली लावल्यानंतर ती किरणं ते त्याच्यामधून आपण ती व्यवस्थितरित्या काय करू शकतो, ऑब्झर्व करू शकतो. म्हणजेच इन दी मायक्रोस्कोप बीम ऑफ लाईट वी मेक दी थिंग विजिबल इट इज लाईट मायक्रोस्कोप. आणि त्याच्यामुळं आपण ती विजिबल म्हणजे एक्झॅक्ट डोळ्यांनी ती पाहू शकतो लाईट मायक्रोस्कोप खाली. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितलं आहे टू ऑब्झर्व इंटेरियर ऑफ सेल वी नीड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप कॅन मॅग्निफाय इमेज 5 lakhs टाईम. म्हणजे एखादी सेलच्या आतमध्ये इंटेरियर आतला पार्ट आपल्याला पाहायचा असेल सेलचा एकदम मायक्रोस्कोपिक असा जो पार्ट असेल तो आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व
करू शकतो आणि इट कॅन मॅग्निफाय इमेज 15 लाख टाईम. त्यांना जी इमेज मॅग्निफाय करण्यासाठी 15 लाख टाईम्स काय करू शकतो आपण, ती इमेज तिथं पाहू शकतो. तर पहा एकदम इथं सिम्पल मायक्रोस्कोप खाली जी मॅग्निफाय इमेज ही किती वेळा होऊ शकते, 1000 टाईम. कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली मॅग्निफाय इमेज 15 to 100 टाईम्स होऊ शकते आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली इमेज मॅग्निफाय 5 lakhs टाईम होऊ शकते. तर पहा हे सर्व आपण पाहिलं आहे. फर्स्ट पॉईंट आहे तो एक्झॅक्ट 5.1 सेल. तर सेलची जी साईज आहे, हे सेलची साईज आपल्याला आपल्या बुकमध्ये दाखवलेली पहा. एक्झॅक्ट मायक्रोस्कोप कसा असतो तो सुद्धा आपल्याला दाखवलेला. ल्युएनहोक हा एक मायक्रोस्कोप इथं दाखवलेला आहे पहा. त्याच्यानंतर खाली दाखवलं आहे सेल साईज, म्हणजे ज्या सेल साईज आहेत ह्या सेल साईज आपल्याला लॉगॅरिथमिक स्केलवरून या सेलची साईज सांगितलेली. फर्स्ट जो ॲटम असतो म्हणजे अणू, जे मॉलिक्युल्स असतात त्याच्यामध्ये जे ॲटम्स असतात त्यांची साईज किती असते, 0.1 नॅनोमीटर एवढी त्यांची साईज असते. त्याच्यानंतर C60 जे प्रोटीन्स आणि लिपिड्स आहे, या प्रोटीन्स आणि लिपिड्स म्हणजे जे लिपिड्स असतात त्यांनी 1 नॅनोमीटर पाहायला भेटतात. प्रोटीन्स असेल 1 to 10 नॅनोमीटर एवढे आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे रिलेटिव्ह साईज ऑन लॉगॅरिथमिक सेल. फ्ल्यू व्हायरस असेल, या फ्ल्यू व्हायरसची जी साईज आहे 100 नॅनोमीटर असते. त्याच्याचबरोबर जो मायटोकॉन्ड्रिया असेल, त्याच्यानंतर बॅक्टेरिया असतील, ही 1 मायक्रोमीटर एवढी त्यांची डायरेक्टली साईज आपण इथं लॉगॅरिथमिक सेलवरून सांगू शकतो. रेड ब्लड सेल्स ज्या आहेत, या रेड ब्लड सेलची 10 मायक्रोमीटर एवढी लेंथ आहे. त्याच्याचबरोबर ज्या प्लांट सेल आहे त्या प्लांट सेल 10 मायक्रोमीटर to 100 मायक्रोमीटर एवढ्या पाहायला भेटतात. ॲनिमल सेलसुद्धा 100 मायक्रोमीटरमध्ये त्यांची साईज पाहायला भेटते. त्याच्याचबरोबर जे पोलन असतील ते पोलनची 15 to 200 मायक्रोमीटर एवढी साईज असते. ह्युमन एग असेल 0.1 मिलीमीटर एवढी ह्युमन एगची साईज असते. त्याच्यानंतर जर फ्रॉगचं एग पाहिलं तर फ्रॉगची एगची जी साईज आहे ती 1 मिलीमीटर असते. ही सेल साईज आपल्याला रिलेटिव्ह टू साईज ऑन लॉगॅरिथमिक सेल याच्यावरून सेलची साईज सांगितलेली. म्हणजे सेलला टिपिकल शेप नसतो आणि त्याची साईज लॉंगेस्ट असते, त्याच्याचबरोबर लार्ज असते. त्याच्यानंतर बॅक्टेरियामध्ये वेगळे असते. अशा प्रकारच्या साईजेसवरून आपल्याला इथं लॉगॅरिथमिक सेलवरून वेगवेगळे ॲटम असतील, प्रोटीन असतील, व्हायरस असतील, त्याच्याचबरोबर सेल ऑर्गनेल्स असतील, मायटोकॉन्ड्रिया असेल, त्याच्याचबरोबर रेड ब्लड सेल असेल, यांची साईज आपल्याला इथं सांगितलेली आहे. तर त्याच्यानंतर आता एक छोटासा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे. या सेलमध्येच तो टोटीपोटेन्सी कोणता पाहायचा आहे, टोटीपोटेन्सी हा शॉर्ट नोटसाठी हा एक टोटीपोटेन्सी हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. सो दिस टोटस मीन्स एंटायर अँड पोटेन्शियल मीन्स पॉवर. म्हणजे एखादी जर सेल आपण घेतली ते सेलचा एंटायर पॉवर अभ्यासण्यासाठी आपण ही टोटीपोटेन्सी ही काय करू शकतो, ही कन्सेप्ट आपण यूज करू शकतो. तर पहा, टोटीपोटेन्सी मीन्स व्हॉट, ते टोटस मीन्स एंटायर अँड पोटेन्शियल मीन्स पॉवर. म्हणजे त्या सेलचा टोटली आतमधला जो पॉवर आहे तो पॉवर आपल्याला अभ्यासायचा असेल तर टोटीपोटेन्सी ही कन्सेप्ट आपण यूज करणार आहोत. टोटीपोटेन्सी, टोटस मीन्स एंटायर अँड पोटेन्शियल मीन्स पॉवर. एंटायर पॉवर आपण त्याचा अभ्यासणार आहे पहा. तर एक्झॅक्ट टोटीपोटेन्सी म्हणजे नेमकं काय, तर पहा, इट इज अन कॅपॅसिटी ऑफ द पोटेन्शियल ऑफ लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल टू डिफरन्शिएट अँड डिवाइड फ्रॉम एनी अदर टाईप ऑफ सेल. म्हणजे याच्यामध्ये कसली क्षमता असते ह्या टोटीपोटेन्सीमध्ये, इट इज अ कॅपॅसिटी ऑफ द पोटेन्शियल ऑफ लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल. एखादी लिव्हिंग सेल आहे, लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल, इट डिफरन्शिएट अँड डिवाइड फ्रॉम एनी अदर टाईप ऑफ सेल. म्हणजे एका सेलपासून दुसऱ्या सेलचं डिव्हायडेशन होणार, डिव्हिजन होणार, डिफरन्शिएशन होणार फ्रॉम एनी अदर टाईप ऑफ सेल. याची कॅपॅसिटी त्या सेलमध्ये असते. ती टोटीपोटेन्सी या कन्सेप्टनुसार आपण अभ्यासू शकतो. तर फर्स्ट कॅरेक्टर आपल्याला टोटीपोटेन्सीमध्ये काय सांगितलं आहे, इट इज अन कॅपॅसिटी ऑफ द पोटेन्शियल ऑफ लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल. म्हणजे एक्झॅक्ट टोटीपोटेन्सी म्हणजे काय, इट इज अन कॅपॅसिटी ऑफ द पोटेन्शियल ऑफ लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल. याच्यामध्ये अशी क्षमता आहे जी सेल डिफरन्शिएट होते, डिवाइड होते फ्रॉम एनी अदर टाईप ऑफ सेल. त्याची क्षमता अभ्यासायचं काम हे टोटीपोटेन्सीच्या सहाय्याने केलं जातं. अँड दिस कॅन परफॉर्म अ कम्प्लीट न्यू ऑर्गॅनिझम. आणि नवीन सेल डिफरन्शिएशन डिव्हिजन झाल्याच्या नंतर काय तयार होतं, कॅन परफॉर्म कम्प्लीट न्यू ऑर्गॅनिझम. म्हणजे टोटीपोटेन्सीच्या माध्यमातून आपण त्या सेलची कॅपॅसिटी ओळखू शकतो, डिफरन्शिएशन किती टाईपमध्ये ती डिवाइड करू शकतो हे ओळखू शकतो, अँड नवीन ऑर्गॅनिझम कसा तयार होऊ शकतो या टोटीपोटेन्सीच्या माध्यमातून समजू शकतो. त्याच्यानंतर सेकंड नंबरचं कॅरेक्टर काय सांगितलं, अ सेल इज अ टोटीपोटंट मीन्स, एखादी सेल टोटीपोटंट झाली म्हणजे नेमकं काय, मीन्स एंटायर जेनेटिक इन्फॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिझम इन द न्यूक्लियस. म्हणजे सेल इज टोटीपोटंट मीन्स एंटायर जेनेटिक इन्फॉर्मेशन
ज्या सेलमध्ये जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे, जी माहिती आहे जीन्सची, ही पूर्णपणे त्या न्यूक्लियसमध्ये आपल्याला पाहायला भेटते. अशा सेल्सला काय म्हटलं जातं? सेल इज टोटिपोटंट. म्हणजे सेल इज टोटिपोटंट मीन्स एंटायर जेनेटिक इन्फॉर्मेशन, त्या सेलची जी इन्फॉर्मेशन आहे पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमची इन दी न्यूक्लियस, ते न्यूक्लियसमध्येच पाहायला भेटते. अशा सेल्सला काय म्हटलं जातं? टोटिपोटंट सेल. काय म्हटलं जातं? टोटिपोटंट सेल. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितले पहा, एम्ब्रियॉनिक ॲनिमल सेल आर टोटिपोटंट अँड आर टर्म ॲज स्टेम सेल. म्हणजे जे एम्ब्रियॉनिक सेल्स असतात, एम्ब्रियॉनिक ॲनिमल सेल आर टोटिपोटंट. म्हणजे आफ्टर द फर्टिलायझेशन द एम्ब्रियो इज फॉर्म. म्हणजे मेल अँड फिमेलचं फर्टिलायझेशन झाल्याच्यानंतर ॲनिमलमध्ये जो एम्ब्रियो फॉर्म होतो, त्या एम्ब्रियोमध्ये जे सेल्स असतात, या एम्ब्रॉयनिक ॲनिमल सेल्स, त्या ज्या सेल्स आहेत आर टोटिपोटंट. त्या टोटिपोटंट झाल्या की त्यांना काय म्हटलं जातं? टर्म ॲज स्टेम सेल. काय म्हटलं जातं? स्टेम सेल. तर पहा, ह्या ज्या स्टेम सेल आहेत, एक्झॅक्ट ह्या स्टेम सेल कशासाठी युजफुल असतात? आर यूज इन अ मेनी क्युअर फॉर डिसीजेस. म्हणजे डायरेक्टली कोणता डिसीज झाला आहे ते डिसीज आपल्याला समजण्यासाठी, म्हणजे डिफरन्शिएट ग्रोथ ऑफ स्पेसिफिक फंक्शन. या स्टेम सेलचं ग्रोथ डिफरन्सिएशन झाल्याच्या नंतर सेलचं त्याचं एक्झॅक्ट ग्रोथ कशा पद्धतीने होते, म्हणजे डिफरन्सिएशन ऑफ ग्रोथ ऑफ स्पेसिफिक फंक्शन, त्यांचं त्या स्टेम सेलचं फंक्शन असतं. त्याच्यानंतर आर यूज इन अ मेनी क्युअर फॉर डिसीजेस अँड दे हॅव ग्रेट पोटेन्शियल फॉर मेडिकल ॲप्लिकेशन. आणि ह्या ज्या स्टेम सेल आहेत, ह्या स्टेम सेल एखाद्या डिसीज कशामुळे झाला आहे, त्याचं कारण काय असू शकतं ते समजण्यासाठी हे स्टेम सेल हेल्पफुल असतात. बॉडीमध्ये ह्या स्टेम सेल प्रेझेंट असतात. दॅट हॅव ग्रेट पोटेन्शियल फॉर मेडिकल ॲप्लिकेशन. मेडिकल ॲप्लिकेशनसाठी सुद्धा यांचा जास्तीत जास्त उपयोग होऊ शकतो. तर आपण सेलमध्येच काय पाहिलं आहे? टोटिपोटन्सी. काय पाहिलं आहे? टोटिपोटन्सी मीन्स एंटायर पॉवर ऑफ सेल. एक्झॅक्ट याच्यामध्ये काय पाहिलं आपण? टू कॅपॅसिटी ऑफ द पोटेन्शियल ऑफ लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल इट डिफरन्शिएट अँड डिवाइड फ्रॉम एनी अदर टाईप ऑफ सेल अँड फॉर्म न्यू ऑर्गॅनिझम. सेल टोटिपोटन्स मीन्स एंटायर जेनेटिक इन्फॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिझम इन दी न्यूक्लियस. एकाच सेलच्या न्यूक्लियसमध्ये ऑल जेनेटिक इन्फॉर्मेशन त्या सेलची पाहायला भेटते, त्याला म्हटलं जातं सेल इज टोटिपोटंट. त्याच्यानंतर जे एम्ब्रियो आहे, त्या एम्ब्रियोमधली सेल जर टोटिपोटंट झाली तर त्याला स्टेम सेल म्हटलं जातं. आणि ह्या स्टेम सेल मेनी डिसीजेस, क्युअर डिसीजेस असतात त्यांच्यासाठी युजफुल असतात अँड हॅव ग्रेट पोटेन्शियल फॉर मेडिकल ॲप्लिकेशन. सो दीज आर द टोटिपोटन्सी. सो टुडे वी completed that is 5.1 सेल इन दी सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण पाहणार आहोत काइंड्स ऑफ सेल. काइंड्स ऑफ सेल, देर आर 2 काइंड्स ऑफ सेल, प्रोकॅरियोटिक सेल अँड यूकॅरियोटिक सेल. वी सी इन नेक्स्ट lecture. So today we stop here.